नमस्कार युट्यूबला युट्यूब फॅमिलीला मुलींना मुलांना नमस्कार. एक गावामध्ये साधू होते. दोन साधू होते. तर ते साधू भिक्षा मागायला गावगाव जायचे. तर प्रत्येक गावामध्ये भिक्षा भेटायची. पण एक गाव असं होतं की खडूस होता. तर भिक्षा मागायला गेले. तर त्यांना लई भूक लागली होती, पाणी पाहिजे होतं. तर ते ताई भिक्षा द्या. तर ती म्हणते इथं भिक्षा नाही भेटणार, तू मागू नकोस. ताई भूक लागली काहीतरी खायला दे. तर ते म्हणते काय नाही भेटणार खायला. ते म्हणतो ताई आम्हा दोघांना लई भूक लागली, आम्हाला दोघांना थोडं थोडं खायला दे. तर ती म्हणते तू किती पण मागितलं ना इथं खायला भेटणार नाही, तू काय मागू नको, तू जा. तर त्यांना वाईट वाटतं. ते म्हणतात ताई पाणी तरी द्या. पण ती पाणी पण नाही भेटणार. आणि तुला आमच्याच घरी नाही, तुला दुसऱ्या घरात पण पाणी नाही भेटणार. ते म्हणतो असं कसं बाबा, आम्हाला कोणी भिक्षा नाही देणार, खायला नाही देणार, पाणी नाही देणार, असं कसं. तर ती म्हणती तसंच आहे. तर म्हणली बघ पुढं जाऊन तुला कोणी जेवायला देतं का, तुला पाणी देते का, बघ पुढं जाऊन. तर खरंच हे पुढच्या दरवाज्यात जाते. ताई काही खायला आहे का, आम्हाला भूक लागली. ती म्हणती व साधू इथं काय भेटणार नाही आहे, तुम्ही इथं काही थांबू नका. ताई आम्हाला पाणी तरी द्या. नाही पाणी पण नाही. ते पाण्याने एकडून एकाला तर चक्कर येऊन पडतो खाली, तरी पाणी पण देत नाही. तर मग पडतो खाली, दुसऱ्या दरवाज्यात जाते. ताई आम्हाला खायला द्या, आम्हाला भूक लागली, आम्हाला चक्कर यायली. कुणीच ऐकायला तयार होत नाही. तर कुणीच पाणी देत नाही, ना खायला देत नाही, ना काहीच नाही. तर मग एक झाडाखाली जाऊन बसतात. तर म्हणतो बाबा आता काय करायला पाहिजे, भूक लागली, पाणी प्यायचं आहे आम्हाला, पाणी तरी भेटलं तरी बरं होईल. बघू एखाद्या माऊलीच्या लेकीनं जर पाणी दिलं तर बरं होईन आम्हाला. पाणी पिऊन आमची भूक आम्ही मिटवून टाकू. तर म्हणतो चला जाऊ आपण. जातेत, मागतेत पाणी, मागतेत जेवायला, मागतेत, कुणीच देत नाही. तिथे एक हिर होती. तर ते असं वाकून बघतं हिरीला. ते म्हणतं हिरीला पाणी तर भरपूर आहे आणि आम्हाला पाणी पण का देणार, काय असं ह्या गावामध्ये राज काय असं. तर एक म्हातारी आली, पाणी काढायला लागली. ती म्हणते बाबा तुला पाणी मी नाही देणार, पाणी हिरीला आहे पण मी नाही देणार. का तर घरच्या म्हणजे गावामधला आपल्याला आदेश आहे, तर बाहेरच्या लोकांना पाणी दिलं तर ह्यांना पाणी ह्यांना देणार नाही. तर गेली ती म्हातारी तसं म्हणून गेली. तर मग नंतर हे असं वाकायला बघतो तर ते काय माहिती हिरीमध्येच पडतो. तर हे दुसरा साधू म्हणतो काय केलंस रे हे, तू का असं केलंस. म्हणून ते नाही का लई असा श्राप देता देता ते निळा होऊन मग एक लांब जाऊन बसतो. तर मग एक पत्रकार असतो, पत्रकार येतो, म्हणतो बाबा हे गाव कुठं गेलं, गावच नाही इथं. तर मग म्हणतो गावच नाही इथं, तर मग आता असं कसं, इथं गाव होतं, गाव नाही आहे. तर त्याने श्राप दिलेला असतो की हे गाव नाही का हिरीच्या बाहेर कधीच नाही निघणार. चौकून अशी हिर बनते आणि त्याच्यामध्ये गाव राहतो त्या हिरीमध्ये. तर मग कोणाला दिसत नाही तिथं गाव हे म्हणून. मग त्या हिरीमध्ये एक पिढी गेली, 2 पिढी गेली. मग आता दुसऱ्या पिढीला त्रास व्हायला लागला, आम्ही हिरीमध्ये का. तर असे सांगायचे पूर्वीचे लोक, त्यांना म्हणायचे की असा आपल्याला श्राप भेटलेला आहे. तर मग एक पत्रकार येतो, तर त्या हिरीमध्ये वाकून बघतो. तर हिरीला पाणी तर दिसत नाही, कोरडी हिर दिसते. इकडून तिकडून घरं असतात त्यांचे.
आणि कोरडी हिर दिसते. म्हणतो बघू तरी जाऊन या हिरीमध्ये. तर एक एक पायरी करून त्या हिरीमध्ये जातो तर त्याला आतमध्ये गाव दिसतं तर गावातल्या लोकांकडे जातो. तर म्हणतो इथं तुम्हाला शिक्षण नाही, पाणी नाही, काय नाही, तर राहतात कसं काय? पत्रकार म्हणतो. तर ते म्हणतो आम्हाला असा त्राप भेटलेला आहे, तर आम्ही हिरीच्या बाहेर कधीच नाही निघणार. तर ते म्हणतं कोणी दिला? ते म्हणतं साधूनं दिला. एक त्याच्यातून मुक्त पण झालेला आहे. तर मग ते साधूला धुंडत ते झाडाखाली जातो. ते झाडाखाली बसलेला असतो. तर ते साधूला म्हणतो असं का तिथं तुम्ही श्राप देऊन आलात? तर ते त्याची कहाणी सांगते, असं आमच्याबरोबर घडलेलं आहे. तर ते म्हणतं आता तुम्ही केलं तेच त्यांनी केलं तेच तुम्ही करणार का? तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक पडला आहे? तर मग ते म्हणतं हा बाबा, ही तर बात बरोबर आहे. त्यांनी केलं तेच मी आता प्रेम करून राहिलो आहे. आम्ही एवढ्या 2-3 पिढीला सजा दिली, आता सजा आम्ही पण नाही देऊ शकणार. मग ते म्हणते चला मग हिरीमध्ये घेऊन जाते त्या साधूला. तर ते जुने लोक कोणी असं 100-2 वर्षाचं, 120 वर्षाचं एखादं राहिलेलं असं किंवा त्यांनी सांगून गेलेलं असते मुलांना असं श्राप भेटलेला आहे. तर मग हे निळा झालेला असतो. तर मग हे म्हणतो मला जेवायला खाऊ घाला, तेव्हा मग मी सगळा श्राप जाईन. तर मग हे पाणी देतात, खायला देतात, तरी त्याची भूक राहतच नाही आहे. किती पण खातो तरी भूक राहत नाही. सगळ्या गावाने जेवण दिलेलं असलं तरी त्याची भूक जात नाही. तर ते म्हणतं अजून एक बाईच्या घरामध्ये अनास आहे, पाणी आहे, ते सगळं मला द्या, तेव्हा मग माझी भूक जाणार, तेव्हा हे सगळं मी गोरा होणार, माझं निळं पण जाणार, तेव्हा मग मी ते श्राप तुमचा मिटून जाईल. मग ते म्हणतात तेवढं दिलं तर आम्हाला पेरायला पण धान्य नाही राहणार, थोडं पण आमचं पाणी नाही राहणार. मग ते म्हणतात तुम्ही विचार नका करू, ते मी बघून घेईन तुमचं. मग ज्याच्या घरामध्ये होतं ते सगळं आणून शिजवून त्यांना खायला दिलं. मग ते सगळं निळं पण गेलं, चांगलं झाला. आणि मग म्हणेन तेवढं धान्य आलं आणि म्हणेन तेवढं त्यांना भेटलं, काय पाहिजे तर त्यांना भेटलं. बघा मग असं असते बघा. काय बी असलं ना, घासातला घास आपण कोणाला तरी द्यायचा, कोणाला तरी पाण्याचं 1-2 ग्लास असलं तर त्याला आपण अर्धा ग्लास तरी पाणी द्यायचं. आपल्या परिवाराचा आपण एवढा विचार नाही करायचा. आपल्या परिवाराला तर आपण भरपूर देत राहतो, तरी दुसऱ्याचा पण विचार करायला पाहिजे. त्याच्यातच आपल्याला समाधानी भेटते आणि त्याच्यातच आपल्याला वेज बरकत भेटते. आपण खाणार, कोणी आपल्या दर्जात आलं तर आपण त्याला देणार नाही. मग त्याच्यामध्ये आपल्याला पण सुख लागणार नाही आणि त्याच्या पण मनामध्ये वाटणार की बघा ह्याने मला पाणी पण दिलं नाही, 4 घास खायला पण दिलं नाही. म्हणून कधी बी हे बघा, भुकेल्याची भूक ओळखायची, ताणेल्याची ताण ओळखायची. 1 ग्लासभर पाणी आपल्या दर्जात आलं तर कधी पण 1 ग्लासभर पाणी त्याला द्यायचं. कोणी खात असलं तर त्याला खा म्हणायचं, नाही खाल्लं तर 1 ग्लासभर पाणी तर द्यायचं. हे बघा, अशी असते जीवनाची आपल्या कहाणी.